सीजेपीच्या आंदोलनानंतर अनेक वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते निर्माण झालेत आणि सातत्याने आपण एक गोष्ट जी ऐकतोय ती म्हणजे जेनझी पिढी ते कुठल्या दिशेने विचार करतात, त्यांच्या भावना काय आहेत या समजून घेणं हे फार गरजेचं आहे. आणि गेल्या काही दिवसांपासून आपण साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून जेनझीला नेमकं या सगळ्या प्रश्नाबद्दल किंवा या आंदोलनाबद्दल काय वाटतं हे आपण समजून घेतोय. यामध्ये वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. काहींना यामध्ये सरकारची चूक झाली असं वाटतंय, तर काहींना असं वाटतंय की नीटचा मुद्दा या आंदोलनात कुठेच दिसला नाही, हे आंदोलन भरकटलं, यामध्ये देशविरोधी किंवा राजकीय पक्ष जे होते ते आपापला अजेंडा घेऊन समोर आले. तर काहींना असं वाटतंय की नाही, सरकारने या आधीच थोडं बोललं असते किंवा कारवाई केली असती तर हे सगळं जो प्रकार होता तो टळला असता. तर आता मी मुंबईतल्या रुईया कॉलेजच्या परिसरात आहे. इथल्या तरुणांना काय वाटतंय, इथल्या जेनझीला काय वाटतंय हे आपण समजून घेणार आहोत. चला जाऊया. आपण तरुण मुलांना विचारणार आहोत त्यांना एकूणच या सगळ्या परिस्थितीबद्दल काय वाटतं. बघूया कोण काही बोलतंय का. आंदोलनाबद्दल काही बोलायची इच्छा नाही? ओके. अभी जो प्रोटेस्ट हुआ उसके बारे में कुछ बोलना चाहोगे? नाही. आपण बघतोय अनेक मुलं जी आहेत ती बोलण्यासाठी नकार देत आहेत. आता याचं काय कारण आहे हे माहित नाही, पण अनेक जण आहेत, आम्ही इथे अनेकांना विचारलं की या सगळ्या एकंदरीत जंतर मंतरच्या आंदोलनाबद्दल तुम्हाला काही बोलायचंय का, तर ते नाही म्हणतायत. जो प्रोटेस्ट हुआ सीजेपी का, ओके, तो सीजेपी के बारे में आपका क्या कहना है? सब कुछ आइडिया नहीं है, सब पॉलिटिक्स से इसमें नहीं हो. नाही हो. ओके, थँक्यू सो मच. दिल्लीच्या आंदोलनाबद्दल किंवा एकूणच जंतर मंतरवर जे काही झालं त्याबद्दल जेनझीला काय वाटतंय हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि आता आपण कट्ट्यावर आलेलो आहोत आणि आपले काही मित्र आहेत जेनझी पिढीतले आहेत, त्यांना आपण विचारूया की नेमकं त्यांना काय वाटतंय. काय सांगाल, एकूणच जे काही झालं ते आंदोलन बरोबर होतं का? हो बरोबर. बरं, तुम्ही मुंबईतल्या आंदोलनात गेला होतात का? हो मी अच्छा, गेले. बरं. मग काय विचार आहे एकूण, म्हणजे नीट साठी सुरू झालेलं आंदोलन खरंच नीट साठी होतं का? नीट साठी होतच, पण अजून त्याच्यात ऍड केल्या गोष्टी. अच्छा, म्हणजे जे काही दिल्लीत नारे दिले जात होते ते बरोबर आहे असं वाटतंय? अर्धे बरोबर होते, अर्धे नव्हते. बरं, मला एक सांगा, तुम्हाला काय वाटतं, आता तुम्ही देशाचं भविष्य आहे, हो. तर काय शिक्षण व्यवस्थेत काय सुधारणा झाल्या पाहिजे? आपलं जे 1ली ते 10वीचं सिलेबस आहे त्याच्यामध्ये खूप गोष्टी अशा आहेत की काय उपयोगाच्याच नाही, त्या चेंज झाल्या पाहिजे. आपल्या बाहेर गावी लहान लहान मुलं काय काय बनवतायत, किती मस्त त्यांचं काय बोलतात वागणं वगैरे असतं, ते सगळं शिकवलं पाहिजे. अजून खूप गोष्टी आहेत. बरोबर. आणि आता जे काही तिथे दिल्लीमध्ये पोस्टर्स होते त्यावर थोडीशी चुकीची भाषा होती, पंतप्रधान मोदींबद्दल असेल किंवा धर्मेंद्र प्रधान यांच्याबद्दल, तर ती बरोबर आहे का? म्हणजे अशा शिव्या देणं हे बरोबर वाटतं का? नाही, जे लोक खरंच प्रोटेस्टसाठी गेलेले त्यांनी बरोबर केलं, त्यांनी शांतपणे केलं, पण जी लोक मस्तीसाठी आलेले त्यांनी हा सगळा प्रकार केला. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की काही मुलं हे जेन्युइन तिथे गेले होते हा. त्यांच्या हक्कासाठी, हो. पण काही जे होते आपण म्हणून ते- समाजकंटक ते चुकीचे घुसले, हा. गुंड घुसले आणि त्यांनी हा सगळा प्रकार केला. हो. ओके, तुला काय वाटतंय ताई, काय सांगशील? प्रोटेस्ट केलं ते बरोबर केलं, पण जी लँग्वेज या लोकांनी वापरली म्हणजे ती दुसरीच होती. जी खरं जेन्युइन आपल्या भविष्यासाठी गेलेले त्यांनी चांगले केलं, पण बाकीचे जे होते जे असेच टाइमपाससाठी आलेले त्यांनी चुकीचं वागणूक केली, म्हणजे शिव्या गाळी वगैरे नको ती भाषा वापरली. बरोबर, म्हणजे हे चुकीचं होतं. चुकीचं होतं. बरोबर. हा, पण जे आंदोलन केलं जे नीटसाठी पेपरसाठी ते बरोबर होतं. बरोबर. हे त्याच्या बाबतीत कोणतं हे नाही, पण आपली ग्रॅज्युएशन सुधारण्यासाठी हे लोक गेलेले, पण ती जी गोष्ट केली ना ती चुकीची केली आले, पण म्हणजे लँग्वेज वगैरे वागणं जरा वाईट केलं, जे नाही केलं पाहिजे. बरोबर. दादा, काय सांगशील? फर्स्ट ऑफ ऑल जे प्रोटेस्ट जे झालंय ते चुकीचं नाहीये, कारण की तो एक मुद्दा मांडायचा होता त्यांना की जे एज्युकेशन मध्ये जे आता पेपर लीक झाला तो चुकीचा आहे आणि असं नाही व्हायला पाहिजे, कारण की नीटचे एक्झाम इझी नसते, त्यासाठी खूप सारा अभ्यास करावा लागतो. स्टुडंट्स रात्रभर जागून तो अभ्यास करतात अँड इफ जर पेपर लीक होतोय तर हे एज्युकेशन मध्ये खूप मोठी रिस्क येईल. ते ह्याच्या पुढे एज्युकेशन कसं होईल, एज्युकेशन मध्ये हा म्हणजे काय बोलतात सिस्टीम मधला फॉल्ट हा सिस्टीम मधला फॉल्ट आहे, कारण की असं जर होत गेलं तर पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम येणार. जे आपली जी आता जेनझी जे आहेत ते एकरूप होऊन जे ह्याच्यासाठी प्रोटेस्टसाठी जे गेलेत ते खरंच खूप चांगली गोष्ट आहे. जर इफ पेपर लीक झाले नाही तर सगळ्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, जे मेहनत घेतात अभ्यास करतात त्यांच्यासाठी ना नीट सारखी एक्झाम ही खूप महत्वाची आहे. आणि जेनझी सगळे हे जे प्रोटेस्ट झालं ते याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ऍड सुद्धा झाल्या, जसं की शिवागाळी झाली,
लाठीचार्ज झाला. त्याच्यानंतर अजून बिहारमध्ये सुद्धा हात वगैरे उचलले गेले, दिल्लीमध्ये वेगळी गोष्ट, दादरमध्ये वेगळी गोष्ट, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी गोष्ट होते. बट ते का झालंय, जे आमचं मत होतं ऍज अ स्टुडंट, मी आता 12th मध्ये आहे आर्ट्समध्ये, तो माझं नीट मध्ये नाहीये मी, बट मला सुद्धा हे जे घडलं ते चुकीचं वाटलं. का तर बाबा आता नीट मध्ये झालंय, काय गॅरंटी आहे की 12th मध्ये जे आता वेगवेगळ्या ज्या साईड्स आहेत, कॉमर्स, सायन्स, आर्ट्स, ITI, बाकी सगळ्या गोष्टी, ज्या एंडला जी इतकी मुलं जी अभ्यास वगैरे करतात, जसे की आता 12th बरोबर बरेचसे जे स्टुडंट असतील ते आता बाहेर नसणार, त्या कॉलेजमध्ये घरामध्ये आता ते ह्या क्षणाला अभ्यास करत असणार, का तर त्यांना 12th मध्ये चांगले पर्सेंटेज पाडायचे, त्यांना एज्युकेशन आणि त्यांचं करिअर नीट करायचं. पण याची काय गॅरंटी आहे की जे आता घडलंय ते आमच्या सोबत नाही घडणार. बरं, एक मुद्दा तुला देते. जे खरे नीटचे जे विद्यार्थी होते त्यांनी फेर परीक्षेची तयारी केली, नीटची एक्झाम दिली, त्यांचा रिझल्ट लागला, ते आनंद साजरा करतायत. पण इकडे आंदोलनात वेगळं चित्र होतं. म्हणजे सरकार कुठेतरी फेर परीक्षा घेण्यात गुंतलेलं होतं. म्हणजे तुला काय वाटतं, सरकारची यात कितपत चूक झाली? जे काही घडलं, आता पेपर लीक होतात करेक्ट, ते पेपर जो लीक करतो त्याच्यामध्ये पूर्ण फॉल्ट सरकारचं नाहीये, ती जी मधली सिस्टम आहे त्यांची चूक आहे. कारण की काही छोट्या मोठ्या रकमेसाठी पेपर लीक होत चाललेत, मुलं सुसाईड करत चालले. ज्यांचे पेपर झाले ते आनंदी आहेत, पण ज्यांच्यासाठी हे झाले की पेपर लीक झाल्यामुळे त्यांनी सुसाईड वगैरे केले, त्यांच्यासाठी त्यांच्या पॅरेंट्स वरती काय आता विचार करा असेल आपल्याला समजत नाही. बरोबर, आपण आपल्या याच्याने विचार करतो की नाही ते झालं, त्याच पुरतं झालं, ते झालं पेपर लीक, सगळं सॉर्ट आउट होणार. पण ज्यांनी ते भोगले त्यांनाच ते माहितीये की कितपत ती गोष्ट मोठी आहे. आणि माझं मत हे आहे की हे जे एज्युकेशन मिनिस्टर होते, जर त्यांनी हे प्रोटेस्ट जेव्हा स्टार्ट झालं त्याच टायमाला ते येऊन जर पुढे आले असते की तर तुमची चूक नाहीये ना, तुम्हाला आम्ही ब्लेम करूया तुम्हाला, कारण की आम्हाला माहितीये की तुम्ही असं असं घडलंय आणि तुम्हाला माहितीये की तुम्ही नाही केलंय, जी मधली सिस्टम आहे त्यांच्यामुळे झालं. बट इफ तुम्ही चुकीचे नाही आहात मग तुम्ही पुढे का नाही येतात? म्हणजे थोडक्यात जर सरकारमधल्या किंवा शिक्षण मंत्र्यांनी आधीच समोर येऊन बोललं असतं तर हा प्रकार टळला असता, असं तुम्हाला वाटतंय? बरोबर बोलताय. कारण की जर हा जेव्हा प्रोटेस्टची जे स्टार्टिंग झाली तेव्हा त्यांचा मुद्दा एकच होता की हे का घडलं, तुम्ही आमच्याशी येऊन बोला. बट त्या टायमात टाळाटाळ केली, काय केली आय डोंट नो. बट जर त्या टायमाला ते आले असते, जर त्यांनी तुमची जर जी बाजू आहे ती चुकीची नाहीये, तुम्ही करेक्ट आहात, तर तुम्ही पुढे यायला पाहिजे. इफ जर तुम्ही पुढे येणार नाही तर आम्ही आमच्या हिशोबाने विचार करणार की नाही बाबा त्यांच्या असं असं घडलं असेल, तसं तसं घडलं असेल. बट इफ जर तुम्ही समोर येऊन जर तुम्ही क्लिअर केलं असतं की नाही ह्या गोष्टीमुळे असं असं घडलं, तर हा एवढा जो प्रोटेस्टचा जो झाला, हाणामारी झाली, शिवाय काय झाली, पोस्टर्स वगैरे एक्सेट्रा अँड ऑल, ते घडलंच नसतं. मुलींचे सुद्धा व्हिडिओ आहेत की म्हणजे ज्या शिव्या आपण ऐकू शकत नाही, बोलू शकत नाही, त्या मुली शिव्या देत आहेत. ते योग्य नाहीच आहे. पण ज्यांनी शिव्यागाळी केल्या आहेत ना, त्यांनी फक्त स्वतःचे फॉलोअर्स वगैरे वाढवण्यासाठी केलेली. म्हणजे हे मुद्दे पण समोर येणं आणि गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ज्यांनी खरंच स्वतःची मेहनत लावून, म्हणजे जे शांततेत होते ना, त्यांचा खरंच मुद्दा हा होता की ग्रॅज्युएशन म्हणजे बोलतो ना एज्युकेशन, ते नीट व्हावं. बरोबर, म्हणजे अति गरज होती स्वतःचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी, अटेन्शन स्वतःकडे घेण्यासाठी ह्या लोकांनी केले. आणि हे तुम्हाला कळतंय, मला वाटतं हे महत्वाचं आहे की त्यांनी इथे काय attention चूक, केलं काय पाहिजे. बरोबर. आणि हे जर या पुढच्या पिढीला कळत असेल, आता ही सगळी 12वीची मुले, तर हे मुद्दे समोर येणं आणि यांच्याकडून ते बोलतं होणं हे फार गरजेचं आहे. खूप खूप थँक्यू. खूप छान. आणि तुमची जी खरी मतं होती ती तुम्ही मांडलेली आहे. मला वाटतं हे फार गरजेचं आहे की जेनझी हा सगळ्यांसाठीच धडा आहे की जेनझी ही आता फक्त ऐकून घेत नाही, तर त्यांना प्रत्येक गोष्टीची गॅरंटी हवी असते, त्यांना बदल हवा असतो, आणि ते जर समोरून त्यांना मिळत असेल तर ते ऐकून घेतील. खरंच थँक्यू सो मच. इथे ऑन ग्राउंड आल्यानंतर ना एक गोष्ट जाणवली. म्हणजे आम्ही स्टुडिओमध्ये असताना बरेच जण बोलतात, पण इथे आल्यानंतर ऑन कॅमेरा बोलण्यासाठी अनेकांनी नकार दिला. काही जण असं पण होते की आम्हाला आवडलं नाहीये हे सगळं, पण आम्ही ऑन कॅमेरा बोलणार नाही. तर काही जण म्हणाले की सीजेपी प्रोटेस्ट वगैरे आम्ही ऐकलंय, पण आम्हाला पॉलिटिक्स मध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये आणि आम्हाला काही बोलायचं नाही. पण 12वीचे जे काही तरुण होते त्यांनी खूप छान प्रतिक्रिया दिल्या. म्हणजे त्यांना जे काही वाटतं ते अगदी मनमोकळेपणाने आपण बोलल्याचं पाहिलं. तर त्यांच्या बोलण्यानंतर ना काही मुद्दे समोर आले. ते म्हणजे यामध्ये सरकार किंवा मुलांचं दोघांचंही कोणीतरी एक बरोबर, कोणीतरी एक चूक असं नव्हतं, तर 50-50% होतं. म्हणजे सरकारने याबद्दल सुरुवातीलाच जर समोर येऊन बोलले असते, शिक्षण मंत्री बोलले असते किंवा पंतप्रधान बोलले असते, तर आज जे काही चित्र पाहायला मिळतंय ते पाहायला मिळालं नसतं. आता जी जेनझी एकदम
अग्रेशन मोडमध्ये आहे ती पाहायला मिळाली नसती. प्रोटेस्ट सुरुवातीच्या काळात जेव्हा होता तेव्हाच सरकारने यावर वेळीच ऍक्शन घ्यायला हवी होती, किंवा सरकारपैकी कोणीतरी तरुणांशी बोलणं गरजेचं होतं असं या तरुणाईचं म्हणणं आहे. म्हणजे आता सरकारने ज्या काही ऍक्शन घेतल्यात, आता जे काही बिल पास होत आहे किंवा NTA वर कारवाई केलेली आहे, हे सगळं बरोबर आहे. पण जेव्हा घडलं होतं तेव्हाच जर बोलले असते तर हा सगळा प्रकार घडला नसता असा मतितार्थ यांच्या बोलण्यातला होता. आणि एज्युकेशन सिस्टीम मधले हे जे काही घोटाळे आहेत, म्हणजे फक्त नीट परीक्षेतलंच नाही तर ओव्हरऑल परीक्षा सिस्टीम मधले जे काही गोंधळ आहेत ते दूर झाले पाहिजे, तिथे ट्रान्सपरन्सी असली पाहिजे असं या मुलांचं म्हणणं आहे. शेवटी ही जेनझी जी आहे, ही जी युवा पिढी आहे, हेच आपल्या देशाचं भविष्य आहे. त्यामुळे त्यांना काय वाटतं हे समजून घेणं गरजेचं आहे. नुसतं समजून घेणं नाही तर ते इम्प्लिमेंट होणं हे सुद्धा गरजेचं आहे. या सगळ्या प्रकारातूनच सरकारला सुद्धा हा धडा आहे की जेनझीला दूर ठेवून किंवा त्यांना ग्रँटेड धरून काहीही होणार नाहीये. जे काही लूप होल्स जे आहेत त्याकडे लक्ष देणं, त्यामध्ये सुधारणा करणं हे फार गरजेचं आहे. तरच येणारा काळ हा आपल्याला सोपा दिसू शकतो. कारण असं आंदोलन पुन्हा होणं हे देशासाठी, सरकारसाठी किंवा कोणासाठीच अजिबात चांगलं नाहीये. आजच्या भागात इथेच थांबते. जेनझीला काय वाटतं हे आपण समजून घेणारच आहोत आणि या आंदोलनाची दिशा किंवा आता जे काही घडते ते सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवणार आहोत. तुमचा सुद्धा खूप छान प्रतिसाद मिळतोय. तुम्हाला सुद्धा काय वाटतं हे कमेंट्स मधनं व्यक्त व्हा. जी काही जेनझी बघतीये, तुम्हाला कॅमेरा समोर बोलायचं नसेल पण कमेंट्स मधनं तुम्ही नक्की व्यक्त होऊ शकता. तर कमेंट्स मधनं व्यक्त व्हा. तुम्हाला जे काही वाटतंय, कोण चूक कोण बरोबर, यातून मार्ग काय काढला पाहिजे, हे जे काही आहे ते नक्की व्यक्त व्हा. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांसह आपण भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. थँक्यू.